नमस्कार. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा 4 महिन्याचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या 4 महिन्यामध्ये आपण काय केले पाहिजे, कोणती सेवा केली पाहिजे, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णूची आपल्यावर कृपादृष्टी होईल. सृष्टीचे पालन करते भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर तब्बल 4 महिन्यासाठी घोर निद्रेमध्ये जातात. हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो, त्यामुळे याला योगनिद्रा असेही म्हणतात. या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्याचे सोडत नाही. आपण तर सर्वसाधारण माणसं, आपण पण या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये भगवान श्रीहरी निद्रेमध्ये असले तरी आपण त्यांच्या नावाने काही सेवा उपासना केल्या तर त्या नक्की फलदायी ठरतात. जो व्यक्ती मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत. त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण करतात. आपल्याला या चातुर्मासामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत. यामधील कोणतीही एक गोष्ट सलग 4 महिने पाळली पाहिजे. त्या गोष्टीचा नित्यनियम केला तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. या कालावधीत 4 महिन्याचा हा कालावधी 4 महिन्याचा असल्यामुळे कधी मासिक धर्म असू शकते, कधी सुतक किंवा काही अडचणी असू शकतात. तेव्हा अशा धार्मिक गोष्टी करायच्या नाहीत. त्यानंतर परत ती सेवा करायची. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीच्या उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं, म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या काळामध्ये म्हणजेच देवाच्या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती प्रबळ होतात आणि असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे खूप आवश्यक आहे. आपल्या जीवनात चांगली सवय लावायची असेल तर ती आरोग्याच्या दृष्टीने असो किंवा समाजामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने असो, जर तुम्ही या 4 महिन्यामध्ये या सवयी लावल्या आणि वाईट गोष्टीचा त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या सवयी कायमस्वरूपी सुटू शकतात. जेव्हा आपण करत असलेल्या गोष्टींना धार्मिक आधाराची जोड देतो तेव्हा त्या नक्की पूर्णत्वास जातात. तेव्हा आपण प्रार्थना करत असतो आणि प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती असते की त्यामुळे कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होतात. अगदी मन लावून केल्या, प्रामाणिकपणे 100% दिले तर तुमच्या कामामध्ये राम दिसल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही गोष्टीला आपल्याला 4 महिने द्यायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर चातुर्मास हा फलदायी कालावधी आहे. भगवान श्रीहरी विष्णूचे रूप आहे राम. त्यांचा अवतार आपण त्यांना मानतो. या वर्षी 17 जुलै 2024 ते 13 नोव्हेंबर 2024 या 4 महिन्यामध्ये चातुर्मास आहे आणि योगायोग चातुर्मास सुरू होतो बुधवारी आणि संपतो देखील बुधवारी. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेमध्ये जातात, मग या पृथ्वीचा कारभार कोण सांभाळत असेल, हा प्रश्न असतोच. यामुळे त्यांनी असुरी शक्ती प्रबळ होऊ नये, त्याचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये, यासाठी पृथ्वी सांभाळण्याचं काम भगवान शिवशंकरांच्या परिवाराच्या हाती दिलेलं असतं. त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही तोपर्यंत आषाढ एकादशी झाल्यानंतर आषाढी अमावस्येपर्यंत पृथ्वीचा कारभार देवगुरू सांभाळतात. त्यामुळे आषाढी एकादशी झाल्यानंतर गुरुपौर्णिमा येते. त्यानंतर येणारा श्रावण महिना तर संपूर्ण शिवशंकराच्या नावे असतो. आपण सुद्धा त्यांची उपासना करतो. त्यानंतर येतो भाद्रपद महिना. त्या महिन्यात गणपतीचे 10 ते 11 दिवस असतात. तो महिना असतो गणपतीचा. नंतर येतो अश्विन महिना. त्या महिन्यात आपण दुर्गा देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवतेची उपासना करतो आणि दुर्गा देवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पार्वतीचे रूप आहे. आपण त्या काळात माता पार्वतीची सेवा करतो. त्यानंतर थोड्या दिवसात नंतर लक्ष्मीपूजन येते. देवी लक्ष्मीची उपासना करतो. देवी लक्ष्मी असेल किंवा आपली कुलदेवता असतील तर त्या सगळ्या एकच आहेत.
फक्त त्यांची रूप आणि नावे वेगवेगळी आहेत. अशा पद्धतीने देवी पार्वतीची सेवा करतो आणि त्यानंतर कार्तिक महिन्याचे काही सुरुवातीचे दिवस आपण कार्तिक महाराजांची सेवा करतो. ते सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत. अशा प्रकारे 4 महिन्याचा कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी आपल्या हातात घेऊन आपल्याकडून ही सेवा करून घेतात. या 4 महिन्यात कोणती सेवा करायची? तर तुळशीसमोर हळदी कुंकवाचे रोज स्वस्तिक काढावे आणि त्यामुळे आपल्याकडून हळदी कुंकू व्रत पूर्ण होते. 4 महिने शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करावा. भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाला रोज तुळस व्हावी. रोज कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र रोज आपल्याला शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा. जेव्हा गणपतीचा महिना असतो, आपण गणपती घरी बसवतो. काही गणपतीचा कालावधी असतो, म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या काळामध्ये आपण एक मंत्र बोलायचा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा विघ्ननाशक मंत्र आहे. तो आपणाला शक्य होईल तितक्या रोज बोलायचा. तुमच्यावर जे काही विघ्न असतील ते गणपती बाप्पा दूर करतील. तसेच पुढे येतो अश्विन महिना. अश्विन महिन्यामध्ये नवरात्रीचे मध्ये घट बसवलेले असतात. त्या नवरात्रीत आपण रोज दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. जमत असेल तर रोज करावे, नसेल जमत तर 9 दिवसामध्ये एकदा तरी पाठ करावा. परत या महिन्यामध्ये गीतेचे अध्याय वाचावे. कनकधारा स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र, तसेच स्त्री सूक्त, पुरुष सूक्त याचे पठण आपण करावे. पुढे येते दिवाळी. दिवाळी निमित्त कुबेराचा मंत्र म्हणावा. जे जमेल ते या 4 महिन्यात आपण करू शकतो. 4 महिने जमिनीवर झोपावे. कोणत्याही एका गोष्टीचा त्याग करावा. मग तो खाण्यासाठी असेल किंवा तुमच्या जीवनशैलीतील असेल. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, काही दिवसासाठी किंवा कायमचा असतो, तेव्हा त्या गोष्टीची किंमत काय असते ते आपल्याला कळते. तिच्यासाठी सुद्धा हा नियम आणि संयमाचा चातुर्मास म्हणून ओळखला जातो. बरेच जण कांदा लसूण सोडतात. जेव्हा एकादशी येईल तेव्हा भगवद्गीतेतला 12वा अध्याय वाचू शकता. शक्य असेल तर 4 महिने मांसाहार करू नये. कारण जास्तीत जास्त कालावधी पावसाळा असल्यामुळे त्यात व्रत वैकल्य सुद्धा भरपूर असतात. म्हणून मांसाहार वर्ज करावा. शक्य असेल तर वर्ज करावा. तसेच गोमातेची सेवा करावी. 4 महिन्यात दर शुक्रवारी, दर मंगळवारी देवी अन्नपूर्णेची सेवा करू शकता. किंवा मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमेला तुमच्या कुलदेवतेची सुद्धा कुंकुमार्जन करून सेवा करू शकता. चातुर्मासाची साधना किंवा उपासना या जीवनाच्या पूर्ण विकासासाठी असतात. फक्त 4 महिनेच करावे, नंतर कसेही वागावे असे नाही. या 4 महिन्यात स्वतःला ज्या चांगल्या सवयी लावल्या तर त्या आयुष्यभरासाठी कामाला येतात. तुम्हाला जितके शक्य आहे तितके आपण सेवा करू शकतो, उपासना करू शकतो. माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.